भारत आणि अमेरिकेतील संबंध हल्ली बिघडताना दिसत आहे. भारताचा खरा मित्र म्हणून दिखावा करणारा अमेरिकेचा खरा चेहरा आला समोर. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर दबाव तंत्र वापरण्याचा केला प्रयत्न. ते म्हणजे टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेने भारतावर चक्क 50% टॅरिफ लादण्याची दिली धमकी. यामागचे कारण म्हणजे अमेरिकन ट्रम्पचे म्हणणे असे आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे. ट्रम्पने भारतावर असा आरोप केला आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करून अधिक मुनाफा कमवत आहे. त्याचबरोबर ट्रम्प तात्याचं दुसरं दुखणं म्हणजे रशियाकडून भारत खरेदी करत असलेलं शस्त्रास्त्रे. तात्यांचं म्हणणं असं आहे की हे भारताने अमेरिकेकडून खरेदी करावी. पण भारत कधीही अशा आर्थिक दबावापुढे झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. भारताने अमेरिकेला त्याच्याच भाषेत सडेतोड उत्तर देऊन ट्रम्पचीच गळचेपी केली आहे. भारत सरकारने अमेरिकेच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध नोंदवला आणि सांगितले की भारत हा अशा कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. राष्ट्रहित हे सर्वोच्च आहे. भारताने WTO मध्ये अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला आव्हान दिलं. हे टॅरिफ WTOच्या नियमांच्या विरोधात असल्याने भारताने नमूद केले. जगासमोर भारताची भूमिका स्पष्ट मांडली. अमेरिकेने भारतावरती जो 50% टॅरिफ लादला आहे तो आतापर्यंत सर्व देशापेक्षा अधिक आहे. ट्रम्प हे विसरले की हिंदुत्ववादी संघटना यांनी 2016, 2020 व 2024 मध्ये राष्ट्रपती चुनाव अभियान वेळेस अमेरिकेतील भारतीयांना ट्रम्प यांना वोट देण्यासाठी सांगितले होते. या टॅरिफचा परिणाम हा प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स व स्मार्टफोन, फार्मास्युटिकल्स, वस्त्र उद्योग, गेम्स अँड ज्वेलरीज, त्याचबरोबर ऑटो पार्ट्स, इंजिनिअरिंग उत्पादन आणि समुद्री खाद्य ज्या वस्तूंवर होणार आहे. अमेरिकेने आतापर्यंत टॅरिफ लादलेले काही देश: भारत 25 ते 50%, ब्राझील 50%, स्वित्झर्लंड 39%, इराक 35%, पाकिस्तान 19%, सिरिया 41%. मात्र रशियावर 25 ते 50% सेकंडरी टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आहे, मात्र तो अद्यापही अंमलात आलेला नाही. आणि चीनवरती 145% लादला गेलेला टॅरिफ सध्या तरी 30% इतकाच आहे. यावरून तुम्हाला काय वाटते? ट्रम्प तात्या खरंच भारताचा एक चांगला मित्र आहे का, की मित्राचा दिखावा करणारा एक ढोंगी? कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच लेटेस्ट माहितीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा महाराष्ट्र बीट.